कळलं ते घरी न थांबण्याचं कारण? मला आता कळलं हे घरी का नाही थांबत. तिसरी अपेक्षा किरकिर करू नये. हो का? खूप मुलांवर वगैरे. तुमच्यावर ते त्यांना आवडत नाही जरा. माझ्यावर आय कॅन टेकल. काय हो, हे मान्य आहे तिसरी अपेक्षा? हो मान्य आहे. त्यांच्या तीन थोडंसं होतं, माझी किरकिर होते आणि बऱ्याचदा ते न मिळाल्यामुळेही होते. घरी ते अवेलेबल नसतात, काहीतरी मी सांगितलेलं असतं विसरतात, मग मुलांसोबत ते अवेलेबल नसतात आणि घरी गेल्यानंतर किरकिर होईल म्हणून परत ते रिहर्सलला जातात. वा, काय मस्त आहे. आता यानंतर जरा तुमची धावपळ मला बघायची, किती तुम्ही घरात वेळ देता ते बघायचं आहे. 10 वस्तू सांगणार म्हणजे, आणि ही 3 बक्षिसं मिळू शकणार. तुम्ही वहिनींना किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. 3, 6 आणि 9 या टप्प्यावर बक्षीस आहे. 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, त्यानंतर पुढच्या 3 म्हणजे 6 वस्तू पोहोचल्या की दुसरं बक्षीस आणि 9वं बक्षीस, म्हणजे पुढचे 3 वस्तू आणल्या 9 झालं की तिसरं बक्षीस. बघूया 3ही बक्षीस तुम्ही मिळवून देणार का. वेळ 2 मिनिटाची आणि एका वेळेला 1 वस्तू आणून इथे ठेवायची. घर लांब आहे म्हणून 2.5 मिनिट, 30 सेकंद जास्त. वेळ सुरू झाली. सांगा पहिली. फुलांची परडी देवाकडे. माझी आता वापरात असलेली पर्स वरती आहे आपल्या कॉटवर. काजू पिवळ्या रंगाचा, काजूच्या बी सहित. लवकर सांगा, वेळ संपली. पितळेचा छोटा कंदील तुळशीकडे. 1 मिनिट होऊन गेलेला आहे. पितळेचा छोटा कंदील. माझ्या फोनचा चार्जर. स्टीलची चहा गाळणी. शेवटचं मिनिट. मच्छर मारण्याची बॅट. टीव्ही कडे वरती. 30 सेकंद राहिली. 30. काजूच्या बिया टेबलवर आहेत. घरी थांबत नाहीत ना म्हणून. 10, 8, 7. मुलीचं सायन्सचं पुस्तक. मुलीचं सायन्स पुस्तक. सायन्स. 4, 3, 2, 1. वेळ संपली. बरं, मला सांगा, 1 वस्तू फक्त उशीर आणली. आता सांगा काय काय आणलं तुम्ही. पर्स 1, पुढे. गाळणी 2, परडी 3, दिवा 4, काजू 5, बिया 6, मच्छर मारण्याचं बॅट 7 आणि चार्जर. पुस्तक आणि चार्जर 8 आणि पुस्तक उशिरा आणलं, त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. हे पहिलं बक्षीस. अभिनंदन वहिनी तुमच्यासाठी. धन्यवाद. झी मराठीकडून हे 2रं टप्प्यावरचं बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. धन्यवाद. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाहडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?